ही निवडणूक होत होती आणि त्याची अजूनही आकडेवारी अधिकृत येतेय. तर तशी आकडेवारी सुद्धा अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. पुण्याच्या अपडेट बाबत सांगायचं झालं तर तूर्तास आलेली अपडेट हीच आहे, की अमोल बालवडकर हे 5व्या फेरीनंतर 3600 मतांनी आघाडीवर आहेत. लहू बालवडकर हे पिछाडीवर आहेत आणि ही जी मतांची आघाडी आहे ती 3600 मतांची 6व्या फेरीपर्यंत. म्हणजे 6व्या फेरीची मतमोजणी सुरू आहे. 6व्या फेरीनंतर निकालात आणि मतांमध्ये किती फरक पडतो हे आपल्याला पाहावं लागणार आहे. आणि अमोल बालवडकरांविषयी का चर्चा होते? कारण त्यांनी केलेल्या टीकेविषयी आणि त्यांच्यासोबत झालेल्या संपूर्ण एका डावपेचाबद्दल. ते कसे अडकले गेले, त्यांना अगदी तिकिटाचं आश्वासन देण्यात आलं, पण मग पुढे त्यांचं तिकीट कापण्यात आलं. मग शेवटच्या क्षणी त्यांनी खरं तर अजितदादांचं दार ठोठावलं. मग अजितदादांनी त्यांना एबी फॉर्म दिला आणि मग ते सगळे म्हणजे अमोल बालवडकर हे विशेषतः अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. निवडणुकीच्या रिंगणात उतरताच अमोल बालवडकरांचा जो प्रचाराचा एकच अजेंडा होता, ते म्हणजे त्यांनी टार्गेट केलं ते चंद्रकांत पाटलांना. ते इतक्या लेव्हलपर्यंत गेले, की त्यांनी हेही म्हटलं, की चंद्रकांत पाटलांना त्यांच्या ऍक्टिंग बाबत आयफा अवॉर्ड मिळायला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं ती टीका करण्यात आली आणि एकूणच त्यांचा जो रोष होता तो तोच होता, की त्यांचं जे तिकीट कापलं गेलं. कारण ज्या वेळी त्यांना खरं तर निवडणुकीच्या रिंगणात उतरायची संधी आली, त्या वेळी खरं तर पक्षानं त्यांना कायम काही ना काही आमिष दाखवलं किंवा काही ना काही पुढच्या वेळेस आपल्याला संधी दिली जाईल. आपण आता पक्ष आपला विचार करतोय वगैरे असं सांगण्यात आलं आणि मग मधल्या काळात अमोल बालवडकरांनी खरं तर फडणवीसांनी त्यांना दिलेल्या शब्द आणि चंद्रकांत पाटलांनी त्यावेळेस फडणवीसांना केलेला कॉल याविषयीची खरं तर एक व्हिडिओ क्लिप होती छोटीशी. ती त्यांनी आपल्या सोशल मीडियावर टाकली आणि मग त्यांनी तो संपूर्ण डाव कसा काय त्यांच्या विरोधात रचला गेला आणि मग तिथे कसं चंद्रकांत पाटलांनी ऍक्टिंग केली असं त्यांना एक म्हणायचं होतं. आणि मग तो सगळा गेम आहे ना, तो सगळा तिथे पलटला आणि मग चंद्रकांत पाटलांविषयी कायम आदरानं बोलणारे अमोल बालवडकर हे मात्र त्यांचाच तोच विरुद्ध चेहरा आपल्याला प्रचाराच्या रणधुमाळीत पाहायला मिळाला. त्यामुळे अमोल बालवडकरांविषयी सांगायचं झालं तर ते 5व्या फेरीनंतर 3600 मतांनी आघाडीवर आहेत. अजूनही 3 फेऱ्यांची मतमोजणी सुरू आहे. म्हणजे 6वी फेरी ही सध्या सुरू आहे. 6व्या फेरीनंतर काय होतंय आणि मग पुढच्या 6वी, 7वी, 8वी, 9वी 4 फेऱ्या अर्धी अर्धी मतमोजणी झालेली आपण असं म्हणू शकतो. 9 पैकी 5 फेऱ्या झाल्यात. 3600 मतांची आघाडी आहे. खरं तर आपण असंही पूर्णतः त्यांना विजयाच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे असं म्हणू शकतो. पण विजय मिळेलच याबाबत आपण जोपर्यंत शेवटच्या फेरीचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत आपण अमोल बालवडकर विजयी असं घोषित करू शकत नाही. आणि अमोल बालवडकरांसाठीची ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे, कारण अमोल बालवडकर विरुद्ध गणेश बिडकर असा हा सामना आहे, जो निवडणुकीच्या रिंगणात आणि भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा हा सामना आहे.